संध्याकाळचे 6:15 वाजलेत आणि फायनली आमच्या सगळ्यांच्या बाईकचं काम झालं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या बाईकचं शॉक ऑब्सर गेलेला तो नवीन इंस्टॉल केला आता. भाई साहब कुछ तो बहुत बड़ा कांड हुआ है इसलिए बहुत जाम है इधर. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया चंडीगढ़ 155 किलोमीटर आणि दिल्ली है 393. शॉक ऑब्सर चेंज करने के बाद जो अभी मजा आ रही है ना चलाने के लिए सुपर. अभी अपना घोड़ा दौड़ेगा, चलेगा नहीं दौड़ेगा अभी. चाळीस किलोमीटर नंतर थांबलो नाश्ता करायला कारण भूक लागली. क्लायमेट एकदम ना थंडगार झाल्यामुळे ना सकाळ सकाळी भूक लागली. तर आता आम्ही शिमल्याला पोचू आणि मला वाटतं चंडीगडला मला वाटतं 1 वाजेपर्यंत आम्ही पोचू. कारण 1 वाजल्यानंतर 1 तास घेईल काम करायला, 2 वाजतील आम्हाला. त्या टाईममध्ये आम्ही जेवून घेऊ आणि आज मला वाटतं आम्ही दिल्लीमध्ये स्टे घेऊ कारण काम करेपर्यंत ना 1 ते 2 तास 1 तास घेईलच आरामात. आणि आम्ही असा विचार केला जास्त वेळ लागला तर आम्ही दिल्लीला स्टे घेऊ आणि उद्या दिल्ली टू मला वाटतं बघू आता कुठून जातो आहे काय माहीत नाही. आपले मेंबर आल्यानंतर ठरवू रात्री कुठून जायचं ते. पण शक्यतो इंदोर मार्गेच आम्ही जाणार आहोत आणि इंदोर मार्गे रोड पण छान आहे. जाता म्हटलं येताना सगळं करत आलो राजस्थान. आता म्हटलं घरी रिटर्न जाताना म्हटलं इंदोर मार्गे जाऊ. बाकी सकाळी पाऊस लागला मनालीला पण आता क्लायमेट तसंच आहे एकदम आणि एकदम असं चिल्ड आहे. त्यामुळे चंडीगड क्रॉस करेपर्यंत मला वाटतं ऊन आम्हाला भेटणार नाही. पण आता थंडी कमी झाली आहे. बघू आता लवकर पोचायचं कारण माझं काम एकदा झालं की टेन्शन गेलं माझं. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया चंडीगढ़ 155 किलोमीटर आणि दिल्ली आहे 393. चला बाय डोंगर संपले आता हायवे चालू झाले. आता ओढ फक्त मुंबईची. ड्रीम राईड कंप्लीट. देव बाप्पा तुझे खूप आशीर्वाद उपकार. सेफ राईड झाली आमची. तू होतास म्हणून आमचं सगळं झालं बाबा. आता माझ्या बाईकने मला खूप परेशान म्हणजे टेन्शनमध्ये आणलेलं की बाबा आता बाईक माझी इथून मुंबईला जाईल. मुंबईला सोडा पण ते लडाख फिरून मुंबईला जाईल की नाही ते ह्या टेन्शनमध्ये खूप होतो मी. पण तुझ्या आशीर्वादाने सगळं काही व्यवस्थित झालं. आता 2 दिवस राहिलेत. व्यवस्थित जाऊ दे. सुखरूप आम्ही घरी पोचू दे. आमची राईड ही कंप्लीट झाली मग. हो 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 आज रायडर दिसत आहेत रिटर्न जाणारे. बिलासपूर 50 किलोमीटर आहे. बिलासपूर अजून आम्हाला 1 वाजतील चंडीगडला पोचायला. आम्हाला एक फोन केला पाहिजे सर्व्हिस सेंटरला की बाबा आपण ऑन द वे आहोत, तुम्ही रेडी राहा माझ्या बाईकचं काम करायला. ओ शिट 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 ओके. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ बघा इथे हे सांभाळून काय आहे इथे. असं रोड खराब आहे. असा ओपन रोड भेटला पाहिजे मग टेन्शन नाही आपल्याला. सुसाट जाऊ शकतो सुसाट. मॅडम कंटाळल्या बाईकवर बसून. कधी एकदा बाईकचं काम होते असं झालंय त्यांना. आणि आपल्या बाईकची सवय झाली ना तिला. ते पण ठीक आहे. R15 वर कम्फर्टेबल बसते ती म्हणजे प्रॉपर टेकायला भेटते. फक्त मंदारच्या टॉप बॉक्सचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. रॅक थोडासा काहीतरी क्रॅक झालाय. आपले 2 फंटर येत आहेत मागून. त्यांना बोललो आरामात या आम्ही तोपर्यंत काम करून घेतो फटाफट. थंब दाखवते. ओके अजून ओके. एनर्जी लेवल स्ट्रॉंग आहे अजून सगळ्यांची. आता कसं घरी जायची उत्सुकता लागली ना त्यामुळे एनर्जी वाढली अजून. बरोबर 12 दिवसानंतर अंगावर जेव्हा ऊन भेटलं ना एवढं भारी वाटलं आम्हाला सगळ्यांनाच. कारण आपल्याला कशी थंडीची सवय नाही आणि अचानक थंडी आल्यानंतर आम्ही एवढं बेकार आमची हालत झाली ना की एवढं कधी एकदा ऊन भेटतंय असं झालं. आणि फायनली ऊन भेटलं आणि एवढं आता मस्त वाटतंय बाबा. हां चला हे आपलं आहे म्हणजे ठीक आहे आपल्याला थंडीची सवय पण आपल्या कोकणातल्या थंडीची सवय आपल्याला इकडची सवय नाही. आणि ही जी लडाखची म्हणा लेह लडाख नॉर्थला साईडली जी थंडी आहे ही वेगळीच आहे. आणि त्यात करून लेहची आहे जी थंडी ही वेगळीच आहे बर्फाची थंडी. त्यामुळे आपल्याला ती तेवढी थंडी नाही. मायनसमध्ये कधी आपल्याला सवय नाही थंडीची. त्यामुळे आता ऊन भेटणं मस्त वाटलं. आपण आपल्या ह्याच्या उन्हामध्ये आलो. कारण आपल्याला कसं आहे 12 महिने थंडी कमी पण गरमी जास्त असते आपल्या इकडे मुंबईमध्ये. त्यामुळे आता बरं वाटलं. आता
हा बाबा, डोंगर संपले आता सगळे, बर्फाचे डोंगर एवढे दिवस आम्ही बघत होतो, झाले, दिसायचे बंद झाले. आता आपले डोंगर दिसायला चालू झाले. चला, उद्या आता दिल्ली क्रॉस केल्यानंतर अजून बरं वाटेल की बाबा आता आपण, आणि महाराष्ट्रात गेल्यानंतर तर आहा, मग ते आपुलकीपणा येते, काही बोला, म्हणजे असं बिंदास असतो आपण महाराष्ट्रात गेल्यानंतर. माहीत नाही का आपण, मला असं वाटतं कधी एकदा मी आता पोहोचतोय असं झालेलं आहे मला आता. बस ते मी असं, आपल्याला प्रत्येकाला वाटतं जेव्हा आपण ट्रिपला निघतो ना, तेव्हा निघताना त्याच्या अगोदर 4-5 दिवस खूप भारी वाटतं, कधी एकदा जातोय त्या डेस्टिनेशनला असं वाटतं. आणि पण जेव्हा जास्त दिवस होऊन जातात ना तुमचे, तेव्हा तुम्हाला खरोखर वाटत असेल की बाबा, मला तर वाटतं की बस झालं, आता घरी जायचं, आता घरी जावं लागेल, आता घर कधी एकदा भेटतंय, घरची झोप मला कधी भेटते, घरचं जेवण कधी भेटतंय, असं होतं. हे मला वाटतं प्रत्येकाला वाटत असेल 100%. आणि तसं आता आमचं सगळ्यांचंच झालं आहे, कधी एकदा घर दिसते असं झालं आहे. आम्ही म्हणजे आमचा प्लॅन पण चेंज होईल संध्याकाळी, काय भरोसा नाही. म्हणजे जर सगळे ओके असतील ना, तर मी त्यांना बोलणार की बाबा चल जाऊ, नाईट मारू अजून एक मस्त, येऊ द्या, आराम करू. कारण आपल्याकडे नाही म्हटलं तरी गरमी असणार, गरमीमध्ये तर आता दिवसा चालू शकत नाही. तर माझा विचार झाला, सगळे रेडी झाले, तर मी बोलले चला जाऊ, रात्री मारू, उद्या सकाळी थोडंसं झोपू कुठेतरी, म्हणजे आपण शनिवारपर्यंत पोहोचू शकतो लवकर. काय ठीक आहे, पोचल्यानंतर कंटाळा येणार, पण कधी एकदा पोचते असं झालंय आता. ते एक छोटा ब्रेक घेतला लिंबू पाण्याचा. आता ना, जेव्हा आम्ही खाली उतरलो मनालीवरून, तेव्हा आता गरमी चालू झाल्यानंतर आपल्याला आता लिंबू पाणी दिसायला लागलं, थंड थंड गार. नाही तर 8 दिवस गार पाणी पियायचं म्हणजे जीवावर यायचं. पण आता जसं खाली उतरलो आणि उन्हाचा मारा बसायला लागला, तेव्हापासून कधी एकदा लिंबू सरबत, थंड पाणी भेटते असं होतंय. हां, चला आता जाऊ, पटापट निघू, कारण अजून 70 किलोमीटर आहे आपलं चंदीगड. तिथे जाऊन मी मॅप टाकेन, का आता काय गरज नाही, कारण मोबाईल ना गरम होतो याच्यामध्ये. झालं, कुछ भी बुरा, चंडीगढ़ के रोड अच्छे हैं. अभी चंडीगढ़ 30 किलोमीटर है इधर से, तो मेरे को लगता है 1 घंटा तो लगेगा अपन को सर्विस सेंटर में. अपना पूरा काम, तब तक मैं क्या करते, लंच करके लेते, क्योंकि अपने 2 फंटर आने वाले हैं, पीछे से आ रहे हैं. बाकी इधर खेती देखो जोरदार करते इधर. अभी चंडीगढ़ में ना फूड क्या मिलते है अच्छा, चंडीगढ़ की फूड वो देखना पड़ेगा, वही खाना पड़ेगा आज मस्त. चलो 2 दिन बाकी है कि अपनी राइड ख़त्म. ड्रीम राइड जो 2 महीने से तैयारी चालू थी हमारी, वो 2 दिन में अभी ख़त्म होने वाली है. अभी खरी यादें, अभी यादें देखे जिएंगे हम. चंदीगडला आतमध्ये आलो, एवढं सिग्नल आहेत ना, एवढे बाबा बाबा कंटाळा आला. सिग्नल आणि सर्कल दिल्लीसारखं, सेम दिल्लीसारखं. अजून सर्व्हिस सेंटर येत नाही, एवढं आम्हाला फिरवतोय नुसतं आतमध्ये. आता राईट सांगितलंय, मग अशी सर्कल फिरून पण एवढा कंटाळा आला, म्हटलं आता येईल, येतच नाही झाला. कुठल्या कोपऱ्यात आहे सर्व्हिस सेंटरच्या यायला हे. तिकडे पण पाऊस पडला वाटतं. आता किती दाखवतोय, आता परत 800 मीटर राईट. खूप कंटाळा आला ते बाबा, सेम दिल्लीसारखं वाटतंय. मागे राहिलो म्हणजे फिरून आलो, फिरून तर मागे आहे ना. 1 मिनिट, हे तुम्ही तोपर्यंत जेवणाचं बघा, दिसतंय काय. इकडे आहे ना. हां, आम्ही फिरून आलो, फिरून हां. चला फायनली पोचलो बाबा एकदा. संध्याकाळचे 6:15 वाजलेत आणि फायनली आमच्या सगळ्यांच्या बाईकचं काम झालं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या बाईकचं शॉक ऑब्झर्वर गेलेला, तो नवीन इन्स्टॉल केला आता, आणि वॉरंटीमध्ये होते म्हणून माझे थोडे पैसे वाचले पण, आणि बाकीचं पण सगळं चेकअप करून घेतलं.
ब्रेक पॅड नवीन टाकले. आता बाईक आपली ओके झाली आणि आता रिटर्न जर्नीची सुरुवात झालेली आहे. चंदीगडला आहोत. आता मला वाटतं बघू, दिल्लीच्या पुढे विचार आहे थांबायचा, नाहीतर मग नाईट मारायची, कारण आम्हाला आता लवकरात लवकर घरी पोचायचं आहे. कारण आता ओढ लागलेली आहे आपल्या मुंबईची गर्दी, मुंबईचे लोकल आणि मुंबईची आपले मित्र यांना सगळ्यांना लवकरात लवकर बघायचं आहे आता. त्यामुळे आता माहीत नाही आम्ही थांबू न थांबू, वाटलंच झोप आली तर आम्ही थांबू असा विचार आहे. पण आपल्या सगळ्या रायडरवर आहे आणि पिलियन रायडरवर आहे. परत पिलियन रायडर अजून पण ओके आहे, काय प्रॉब्लेम नाही. बाकी रायडर सगळे आता जोशमध्ये आहेत, कारण आता घरी पोचायचं आहे सगळ्यांना. त्यामुळे आता एनर्जी फुल जोशमध्ये दाबून भरलेली आहे एनर्जी. बघू, कारण आता गरमी असल्यामुळे आमचा विचार तोच आहे की नाईट मारायचा, कारण गरमी खतरनाक झाली आहे. त्यामुळे आता बघू. बाईक तर ओके झाली, चेन वगैरे क्लीन झाली, शॉक ऑब्सर झाला, आता टेन्शन नाही. आता फटाफट आम्ही निघतो. चला 4-5 दिवसानंतर. हां कुठून हे फिरून जायचं ना, फिरून. चला लवकर. जयपूर मारायचं आहे तर लवकर चला. गर्मी में रात की, गर्मी में नाइट राइड अच्छा है. बाईक आपली रेडी झालेली आहे. टँक बॅग हलत आहे. टँक बॅग कशी हलते. मोबाईल घेतला ना सगळ्यांनी. चंदीगडमध्ये ना एवढी गरमी नाही आहे, म्हणजे एवढं काय वाटत नाही. पण आता काय आहे, आमचं सर्व्हिसिंगला ना बाईक मला वाटतं 3 तास आमचे गेलेत. त्यामुळे आम्हाला आता कवर करायचे 3 तास काही करून. म्हणून याच्यासाठी आमचा विचार आहे की 10 वाजेपर्यंत खेचायची काही करून, जेवढी होईल तेवढी होईल. कारण आता सगळे आता जोशमध्ये आहेत. कधी एकदा नाशिक दिसते असं झालं आहे त्यांना. नाशिक दिसलं की थोडे जीवात जीव येणार त्यांच्या. पण महाराष्ट्रात इंटर होत नाही तोपर्यंत हे आता हे होणार नाही. असे पिसटलेत. जाताना ठीक होते, जाताना कधी एकदा बर्फ दिसते असं झालेलं. आता रिटर्न जाताना कधी घर दिसते असं झालं आहे त्यांना. ते कुठे आहे आदर्श? ओके ठीक आहे, चालेल ना, ठीक आहे. ठीक आहे, इकडे या ना, राईटला इकडे या ना. इथे खाली आहे बघा राईट. ओके, सिग्नल मोठा आहे. संध्याकाळ झाली ना आता, सगळे निघाले ऑफिसवाले. बेनीपल शॉक ऑब्सर चेंज करने के बाद जो अभी मजा आ रही है ना चलाने के लिए, सुपर. अभी अपना घोड़ा दौड़ेगा, चलेगा नहीं, दौड़ेगा अभी. टुकड़ुक 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 टुकड़ुक. अभी मजा आने वाला है. अभी थोड़ा बाहर जाते हैं, इधर से हाईवे पे देखते हैं उसको. थोड़ा वो भी कंटल गई थी. सिग्नल बहुत दिल्ली जैसे सिग्नल है ये. CH01. चलो, इलेक्ट्रिक स्कूटर अपना रिक्शा ऑटो बहुत आहे. शी कंटाळाच आहे इथून निघायचं म्हणजे. चला 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 चला. अरे भाई साहब, कुछ तो बहुत बड़ा कांड हुआ है, इसलिए बहुत जाम है इधर. चलो भाई, सर्विस रोड भी पैक है. हो गया, अभी खाली हो गया थोड़ा. हाँ अभी. अरे बाबा भाई, क्या है? खड़ी 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 करन खड़ी करन खड़ी करन. अरे बाबा. ओ, अभी खाली हो गया. अभी हमारा प्लान ऐसा है कि हम लोग अभी सोच रहे हैं कि आज दिल्ली के आगे जाके रुकने का, और कल सुबह जल्दी उठ के थोड़ा ज़्यादा खींचने का, मतलब इंदौर के आगे जाके स्टे करने का. तो संडे में कैसा, संडे में थोड़ा हम लोग जल्दी पहुंच सकते हैं हमारे घर. ऐसा भी थोड़ा बातचीत हो रहा है हमारा. देखते हैं, क्योंकि क्या है,
कसं आहे बघा, उगाच ना ते ओढाताण करून खेचायची आणि मग कसं कोणाला काय झापड येणार काय येणार, मग तो प्रॉब्लेम. आणि मग ते डोळे चोळत बाईक चालायची. त्यापेक्षा ते आता एवढी ट्रिप चांगली केली तर 2 दिवसासाठी म्हटलं हे नको, शनिवारी जाऊन काय आपण काय तीर नाही मारणार घरी. काय झालं आई शपथ. जातो लेफ्ट साईडने. ओके हो 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 हो, लेफ्ट साईडने थोडं खाली आहे, पाणी आहे. उगाच घातली आपण, सर्व्हिस रोडला घातली पाहिजे होती. ते कुठे आहेत? दिल्ली अभी दूर है. एक किती आहे, 150 किलोमीटर अजून दिल्ली आहे. 150 ना. हां. आणि आपल्या ह्या हायवेला धाबे जबरदस्त आहे, काही बोला. मी मागोपासून बघतो एवढे मोठे मोठे धाबे आहेत ना, पण जबरदस्त फुल टू गर्दी आहे. त्यामुळे आम्ही विचार केला की 9:30 पर्यंत खेचूया थोडी, आणि मग 9:30ला आपण जेवणाचा ब्रेक घेऊ. कारण आमचा विचार असा झाला की आज नाईट नाही करायची, कारण काय उगाच ती ओढाताण नको. त्यापेक्षा दिल्लीच्या पुढे जाऊन थोडंसं कुठेतरी बघायची हॉटेल, हायवे टच, आणि झोपून मस्त की सकाळी उठून थोडं मग जास्त खेचायची उद्या. असं चांगला रस्ता आला की लगेच काय ना काहीतरी खड्डे बिड्डे येतात यायला. एवढं काम केल्यास गाडीचं मस्त चकाचक. 30,000 नंतर माझा शॉकअप सर गेला, आणि आता आपली रनिंग टोटल झालेली आहे 4,500. म्हणजे घरी पोहोचेपर्यंत आपण 6,000 पर्यंत टच होऊ. 6,000 आईच्या गावात. मध्ये जर बघितलं, मध्ये खड्डा आला एकदम. खड्डे किती वाचवले ना तरी येतातच यायला खड्डे. चला चला चला. चलो 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 नितीन भाऊ चलो. दिल्ली 98 है. चलो अभी पेट में दर्द होने लगा है, खाना खाना चाहिए पहिला. मगापासून मी बघतो असं एक छोटासा धाबा, पण तो भेटत नाही. असे मोठे मोठे हॉटेल्स भेटत आहेत. हा एक चांगला होता, पण राइट साइडला आहे. टोल नाका क्रॉस करके देखते हैं कुछ मिलता है क्या. बहुत भूख लगी है, बहुत भूक लगी है. 12:05 झालेत रात्री, आणि आम्ही आता थांबलोय जेवायला थांबलेलो. पण बोलता बोलता 12 वाजले. 11 वाजता मला वाटतं थांबलो आपण जेवायला. जेवण झालं, पण आता आपल्या सगळ्या रायडरची जरा एनर्जी डाऊन झाली आहे. त्यामुळे आम्ही आता असा विचार केला की आम्ही पहिल्यांदा विचार केलेला की दिल्ली क्रॉस करून स्टे करायचा. पण आता एवढे भाजलेत ना की बाहेर पाऊस पण आहे, हवा पण थंड सुटली आहे. त्यामुळे आता असा विचार केला की नाही जमणार. म्हटलं आपण आता इथेच थांबू. आता जिकडे आम्ही जेवायला थांबलो ना तिकडे त्यांचे रूम्स आहेत, तर ते आम्ही इथे बघून इथेच आराम झोपणार. आणि उद्या सकाळी उठून, उद्या आमचा खूप मोठा पल्ला आहे. म्हणजे नाही म्हटलं ते 750-800 किलोमीटर आम्हाला उद्या म्हणजे खेचायची आहे चांगली. तर आपण रविवारी कुठेतरी रात्री पोचू शकतो घरी. असं झालं आहे. दिवस वाढला त्यामुळे सगळा प्रॉब्लेम झालेला. नाही तर आम्ही प्रॉपर प्लॅन होता, पण 1-2 दिवस आमचे वाढले प्लॅनमध्ये, त्यामुळे थोडासा लेट. पण आता कसं आहे, बाईक चालवायची म्हणजे इच्छाच नाही आहे. त्यामुळे म्हटलं नको. नाही तर आमचा विचार होता नाईट मारायची, पण म्हटलं नको. रायडर पण आपले आता बरेपैकी थकलेले आहेत. पहिलं होतं एनर्जी, पण आता नाही आहे ॲक्च्युली. आणि नसली तरी दाखवत नाहीत. नाही पहिल्यांदा होतं म्हणजे मजा येत होती पहिली, पण आता खरोखर म्हणजे मला पण आता चंदीगड टू दिल्लीमध्ये प्लेन हायवे असं वाटलं होतं. हां भरपूर ट्रॅफिक आहे दिल्ली कम्युटिंगमध्ये. ट्रॅफिक होतं, खूप होतं ट्रॅफिक. म्हणजे तशी गाडी पळवायला नाही. हां नाही आता ती जर पहिली सुरुवातीला पळवायला थोडी भेटली असं खेळतात आपण पोहोचलो असतो एवढ्यात. चंदीगडला आम्ही तशी दिसली होतं. येस फ्रेश लाईम सोडा. ठीक आहे ठीक आहे, टेस्ट कर. ऐक चला. अशा प्रकारे आपण परत निघालो आहे पुढच्या दिशेने. कारण आम्ही इथले रूम बघितल्या तर आपल्या मंडळींना काही पसंत नाही आले. मग आम्ही विचार केला की पुढे जाऊ, जेवढं खेचायला जमलं तेवढं खेचू. कारण आता 12 वाजून गेलेत. जिकडे पण चांगलं भेटेल रूम्स तिकडे आम्ही आता राहणार आहोत.
त्यामुळे दिल्ली तर मी नाही जमणार आता, कारण दिल्ली इथून आता 60 किलोमीटर आहे. तर 60 किलोमीटर मग दिल्लीच्या पुढे गेला ना तर 2 तास पाहिजे. मग परत हॉटेल बघायला, रूम्स बघायला 1 तास जाणार. मग त्याच्यात झोप तर भेटणार ना, परत सकाळी उठून लेट. म्हणून आता आम्ही विचार केला की निघाल्यानंतर जिकडे पण चांगलं भेटेल तिकडे लगेच थांबायचं, झोपायचं लगेच. उद्या सकाळी थोडंसं 7, 7:30, 8ला निघून उद्या जेवढं कवर करता येईल तेवढं कवर करायचं असा विचार आहे. कारण आता संडेला तर लेट तर होणार. कारण माझा विचार होता की संडेला थोडंसं 5, 5:30, 7 वाजेपर्यंत जरी पोचलो असतो आम्ही तरी थोडंसं मजा आली असती, पण नाही होणार, ते शक्य नाही. ओले झाले बघा टँक बॅग, पाऊस लागला थोडासा. पण चलो वापस राईड स्टार्ट. ॲक्च्युली आम्हाला ना लेट का झाला माहिती आहे आज, कारण आज आमचं जे बाईक दिलेली ना सर्व्हिसिंगला तिकडे आमचे नाही म्हटलं तरी 2-3 तास गेले. नाहीतर आम्ही एवढ्यात दिल्ली क्रॉस करून आम्ही कधीच स्टे घेऊन झोपलो असतो एवढ्यात. पण ते पण काम इम्पॉर्टंट होतं, कारण बाईक जर ओके असले तर आमचे 2 दिवसात बाईक चालणार व्यवस्थित. कारण एक तर बाईक थकलेली माझी पूर्ण सॉकेशवर गेल्यामुळे मला पण कंटाळा येत होता. चंदीगड टू दिल्लीचा जो रोड आहे ना तो खूप जाम होता संध्याकाळी, त्यामुळे आम्हाला गाड्या तेवढ्या पळवायला भेटल्या नाही आणि तेवढं अंतर कव्हर करायला भेटलं नाही. नाहीतर आम्ही एवढ्यात दिल्ली क्रॉस केलं असतं आणि झोपलो पण असतो एवढ्यात. पण ठीक आहे, आता काय प्रॉब्लेम नाही. आता काय करावं लागेल, आता आम्ही विचार करतोय की थोडंसं 30-40 किलोमीटर पुढे जाऊन थोडं आपण बघू कुठे काय भेटलं स्टेसाठी तर, आणि राहणार आहोत. कारण काय आता जर लवकर झोपलो तर उद्या सकाळी लवकर उठणार, तर मग आपण लवकर निघालो तर आपलं अंतर कव्हर होईल उद्याचं. कारण उद्याचे 2 दिवसाचं जे किलोमीटर्स आहेत ना ते खूप आहेत, आणि ते जर आम्ही जर पट्टापट खेचली ना तर आम्ही रविवारी कुठेतरी 7-8 वाजेपर्यंत पोचू शकतो घरी. अरे बाबा 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 बाबा, हे काय आहे? आई शपथी, बंद पडली याची गाडी तेव्हाच. कशी 1 साईड बसली आहे बघा. मागे एवढं बोचकं बांधलंय. दिल्ली पासिंग आहे, दिल्लीला चाललाय वाटतं हा. कारण दिल्ली आता काय 60 किलोमीटर आहे ना इथून. आम्ही बरोबर जेवायला थांबलो आणि इकडे पाऊस चालू झाला. बरं झालं, आता आम्हाला जर पाऊस भेटला असता ना पूर्ण भिजून टाकलं असतं. कारण रेनकोट सगळे आतमध्ये आहेत बॅगमध्ये, ते रेनकोट काढेपर्यंत भिजून झालं असतं. आणि वातावरण एकदम थंड झालं बघा पाऊस पडल्यानंतर. म्हणजे एकदम पण थंड नाही, पण ठीक आहे, ओके ओके आहे. आणि एवढं तर पाहिजेच. अजून पण रोड भरलेला आहे बघा. अजिबात कुठे ओव्हरटेक वगैरे करताना सांभाळून करावं लागते. हेवी गाड्या खूप आहे ह्या रोडवर. रात्री फक्त एकच प्रॉब्लेम होतो, ओव्हरटेक आणि खड्डे समजत नाही, अचानक खड्डे येतात रोडवर. आता आपले हे रायडर कुठपर्यंत घेऊन जात आहेत काय माहिती, बघू आता कुठे थांबतायत. आपली मॅडम थोडीशी थकली, तिला झोपायचं काही करून, कारण ती जर आता झोपली तर उद्या सकाळी फ्रेश असणार पूर्ण दिवस. आणि ॲक्च्युली खरं आहे ते झोप पाहिजे थोडी. फक्त आपलं कंटिन्यू आम्ही आपल्या गाड्यात चालवते किती दिवस झाले.